नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज. 14 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती बघा. 14 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती. सर्व लाडक्या बहिणींनो, दिवाळी बोनस गिफ्ट जाहीर. बघा, दिवाळीचं बोनस गिफ्ट जे आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दिवाळी आता येते, त्या दिवाळीच्या निमित्ताने जे काही बोनस गिफ्ट आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, थेट 1500 रुपये प्लस 3000 रुपये, थेट 1500 प्लस 3000 रुपयांचं दिवाळी जे बोनस आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यासोबतच बघा KYCमध्ये बदल. तर बघा KYC जे आहे त्याच्यामध्ये पण बदल करण्यात आला आहे, त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणी लगेच व्हिडिओला लाईक करा. पटापट सर्वांनी लाईक करून टाका बरं, एक लाईक करून टाका सर्वांनी, आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 14 ऑक्टोबरच्या संदर्भातची ही आलेली अपडेट आहे बघा. थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सगळं काही सांगतो. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, दिवाळी बोनसच्या संदर्भात काय अपडेट आहे लगेच आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही लगेच समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलो. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. बघा, सर्व जेवढ्या महिला भगिनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात तेवढ्या सर्व महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी, आनंदाची माहिती आहे. दिवाळी आधी तुम्हाला मोठं गिफ्ट मिळणार आहे. सप्टेंबर 2025च्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. पाहू शकता बघा, दिवाळीच्या आधीच तुम्हाला जे गिफ्ट आहे ते मोठं गिफ्ट या ठिकाणी मिळणार आहे. बघा, मोठं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. सप्टेंबर 2025च्या हप्त्याचं वितरण जे आहे ते सुरू झाले आहे. सप्टेंबर 2025चा जो हप्ता आहे त्याचं तुम्हाला वितरण सुरू झालं आहे. भरपूर महिलांना पैसे आलेले असतील. आता बघा, सर्वात अगोदर महत्त्वाचा प्रश्न, ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्यांना पैसे आलेले त्यांनी हो लिहून पाठवायचं आहे. ज्यांना आलेले नाही आहेत त्यांनी नाही लिहून पाठवायचं. पटापट लिहून पाठवा बरं सर्वांनी. पटापट ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पैसे आलेले असतील तर हो, नसतील तर नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, हा सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला वाटप होतो आहे. ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला वाटप झाला आहे, बरोबर आहे. आता पुढे बघा, महत्त्वाची माहिती, ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होत असून यंदाच्या दिवाळीपूर्वी मिळालेली ही रक्कम लाभार्थी महिलांसाठी खास भेट ठरली आहे. बघा, ही रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होते. थेट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात DBTच्या द्वारे. DBT म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला थेट पैसे येतात. मध्यस्थी नाही, कोणालाही जात नाही, थेट तुमच्या अकाउंटला येतात. ही रक्कम लाभार्थी महिलांसाठी खास भेट ठरली आहे. त्यामुळे आत्ताच मोबाईलवर तुमचा मेसेज तपासायचा. बघा, जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नाही लिहून पाठवा. ज्यांना आलेले नाही आहे त्यांनी नाही लिहून पाठवायचं पटापट. आणि जर आले असतील तर हो लिहून पाठवा, म्हणजे सगळ्यांना समजणार आहे की तुम्हाला पैसे आले किंवा नाही. बघा, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे लाडक्या बहिणींचा हप्ता वितरणाबाबत शंका होती, पण सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केल्याने ही प्रक्रिया गतिमान झाल्याचं म्हटलं जात आहे. बघा, 410 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला पाठवला. बघा, WCD म्हणजेच काय, वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, WCDला ह्या ठिकाणी हा जो काही निधी आहे तो पाठवला होता. आणि त्यामध्ये तुम्हाला आता हे पैसे वाटप होत आहेत. सप्टेंबरचा हप्ता सर्वांना जमा होत आहे, बरोबर आहे. सर्वांना जमा झालेत का, कमेंट बॉक्समध्ये एक वेळ सर्वांनी सांगायचं आहे. आता बघा, दिवाळी बोनसच्या संदर्भात लगेच महत्त्वाची माहिती आपण पाहूया. तर बघा, पुढची अपडेट आहे, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून दिवाळीला मिळालेली ही भेटच आहे. बघा, दिवाळीच्या आधीच तुम्हाला ही भेट मिळालेली आहे राज्य सरकारकडून. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, दिवाळी जर आपण पाहिली तर अजूनही त्या ठिकाणी 6-7 दिवस आहे. बघा, 6 ते 7 दिवस अजूनही दिवाळी आहे.
दिवाळीच्या आधीच तुम्हाला पैसे आलेले आहेत. हे पैसे आहेत सप्टेंबरच्या हप्त्याचे, बरोबर आहे. सप्टेंबरचा हप्ता आहे. ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि ऑक्टोबरचा त्या ठिकाणी भाऊबीज जी आहे ती दिवाळीची भाऊबीज तुम्हाला हवी का? ऑक्टोबरच्या महिन्याचे जे पैसे आहेत म्हणजे दिवाळीची जी भाऊबीज आहे ती तुम्हाला सरकारकडनं हवी आहे का? ज्या ज्या महिलांना सरकारकडनं दिवाळीची भाऊबीज हवी आहे, दिवाळीचा बोनस हवा आहे, दिवाळीचं गिफ्ट हवं आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचं. बघा, ज्यांना ज्यांना दिवाळीचा बोनस हवा आहे, ज्यांना ज्यांना दिवाळीचे त्या ठिकाणी पैसे हवेत, म्हणजे आता बघा आपण जर पाहिलं सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला दिला आहे, ऑक्टोबर सुरू आहे, ऑक्टोबरमध्ये दिवाळी पण आहे, भाऊबीज पण आहे. त्याच्यामुळे भाऊबीजचा जर जो काही बोनस आहे तो तुम्हाला जर हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं. बघा महिला भगिनींनो, तुम्ही मागणी केली तर सरकार तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी भाऊबीजेचं जे काही बोनस आहे तो पण देणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मागणी करणं खूप गरजेचं आहे. पुढे बघा महत्त्वाची माहिती आता तर पाहू शकता, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी 2 महिन्यात KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार आत्तापर्यंत सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, काय सांगतो अतिशय महत्त्वाची माहिती, सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. बघा, त्यानुसार आत्तापर्यंत 1 कोटी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली. बघा, 1 कोटी महिलांनीच केलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुमची KYC झाली आहे का? कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. झाली असेल तर हो, नसेल झाली तर नाही. झाली असेल तर हो, नसेल झाली तर नाही लिहून पाठवायचं. ज्यांची KYC झाली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा बरं, आणि ज्यांनी केलेली नाही अजून त्यांनी नाही लिहून पाठवायचं. पटापट सर्वांनी लिहून पाठवा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो. त्याच्यासाठीच मी तुम्हाला मदत करत असतो. तुम्हाला काय काय करता येईल, कशा पद्धतीने सोपं होईल ते मी तुम्हाला सगळं सांगत असतो. आतापर्यंत फक्त 1 कोटी महिलांनी KYC केलेली, म्हणजे अजूनही 1 कोटी आणि जवळपास 25 लाख महिला, म्हणजे जवळपास 1.25 कोटी महिलांनी अजूनही KYC केलेली नाही आहे. जर तुम्हाला पैसे हवे असतील तर KYC इज मस्ट, KYC करावीच लागणार आहे. लाडकी बहीण योजना KYC, बघा, लाडकी बहीण योजनेसाठी KYC बंधनकारक, लाडकी बहीण योजनेसाठी KYC बंधनकारक करण्यात आलेली आहे. आता लाडक्या बहिणींना दरवर्षी KYC करावी लागणार आहे. त्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, पण KYC करताना फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरच KYC प्रक्रिया जी ती पूर्ण करावी लागणार आहे. कुठली वेबसाईट आहे लक्षात घ्या, ladkibhin.maharashtra.gov.in. बघा, तुम्ही सर्चवर गेलात, गुगलमध्ये सर्च केलं लाडकी बहीण KYC तर वेगळ्या पद्धतीची वेबसाईट पण येते. त्याच्यामुळं तुम्ही वेबसाईट लक्षात घ्या, ladkibhin.maharashtra.gov.in/eKYC ही ऑफिशियल वेबसाईट आहे. हीच ऑफिशियल वेबसाईट आहे. इतर कुठलीही वेबसाईट असेल तर त्याच्यावर तुमची माहिती भरू नका. आर्थिक तुमचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. बघा, गुगलवर KYC करण्याच्या अनेक फेक वेबसाईट देखील समोर आलेल्या आहेत. त्यापैकी ही वेबसाईट पण आहे. ठीक आहे, ही वेबसाईट सर्चमध्ये येत आहे, पण ही सरकारची वेबसाईट नसून फेक वेबसाईट आहे. त्याने तुमचा डेटा जो आहे तो चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे KYC करताना काळजीपूर्वक लक्ष द्या. लाडकी बहीण योजनेसाठी KYC करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यात काही जणांना OTP येत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत. आता सरकार यावर काय तोडगा काढते हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण सरकारकडून पण सांगण्यात आलेलं, म्हणजे स्वतः महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आलेले की KYCची जी प्रक्रिया आहे, KYC ची जी प्रक्रिया आहे ती अधिक सुलभ त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे इझी तुम्ही आता त्या ठिकाणी KYC करू शकणार आहात. KYC करताना अडचणी येत आहेत भरपूर. त्या वेगवेगळ्या अडचणी त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला पोहोचल्या आणि त्याच्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता ह्या ठिकाणी KYC पण लवकर तुमची होऊन जाईल आणि तुम्हाला पैसे पण येऊन जातील. बघा, यावेळेस काय झालं आहे, ज्यांची KYC झाली होती त्यांना पैसे आलेले आहेत, ज्यांची KYC नव्हती झाली तरी पण त्यांना पैसे आलेले आहेत. पण पुढच्या वेळेस तसं होणार नाही आहे. तुमची KYC नसेल तर तुमचा लाभ बंद केला जाणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.